नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहे कराडमधली एक बेस्ट नॉनव्हेज थाळी खाण्यासाठी. कराडमध्ये मी भरपूर नॉनव्हेज थाळी ट्राय केल्या होत्या, परंतु मला आवडलेली सगळ्यात बेस्ट नॉनव्हेजची थाळी होती. तुमच्याकडे जर अजून कोणत्या दुसऱ्या नॉनव्हेजच्या थाळ्या असतील हॉटेलच्या, तर कमेंटमध्ये सांगा. आपण तिथं जाऊन त्या थाळीचा पण रिव्ह्यू देऊया आणि बघूया त्यांची चव. तर यांचं मेनू कार्ड. तर यांच्याकडे तुम्ही बघू शकताय, मटन थाळ्यामध्ये मटन स्पेशल थाळी, चॉप्स थाळी, मसाला फ्राय थाळी, खरडा थाळी, उकड थाळी. तसेच चिकनमध्ये पण तुलसी स्पेशल चिकन थाळी, गावरान थाळी, मसाला थाळी, फ्राय थाळी, खरडा थाळी, उकड थाळी अशा ऑप्शन आहेत थाळीमध्ये. तसेच व्हेजमध्ये पण यांच्याकडे भरपूर सारे असे ऑप्शन आहेत आणि व्हेज स्टार्टरमध्ये पण तुम्ही इथं मागवू शकता असा. पण यांचे फेमस आहे ते नॉनव्हेज थाळ्यांसाठी. तर ही होती आपली मटन थाळी. यामध्ये तांबडा पांढरा रस्सा, खिमा वाटी, अंडा मसाला आणि मटन प्लेट येत्या. थाळीसोबत आपल्याला चिकन स्टिक पण मिळते. तसेच आपण घेतली होती ती यांची स्पेशल चिकन थाळी. तर यांच्या स्पेशल चिकन थाळीमध्ये येतोय आईने रस्सा, सोलकढी, चिकन स्टिक, भाकरी, खरडा चिकन, अंडा मसाला. थाळीसोबत तुम्हाला तंदूरचा पीस पण येणार आहे, चिकन मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि हे थाळीसोबतचा तंदूरचा पीस. नेहमी आपण रश्श्यानं ट्राय करतो, पण ह्याही म्हणलं तंदूरचा पीस दिसत होता. हे तंदूरचा पीस खाऊन अगोदर ट्राय करूया म्हणलं. असा मस्तपैकी तंदूरचा पीस भाजलेला होता आणि वरनं त्याला बटर लावलेलं होतं. एकदम मस्त दिसत तर होतं. आणि म्हणलं आता रस्सा सोडून तंदूरच्या पीसानं ट्राय करूया. मग घेतला तंदूरचा पीस आणि केली खायला सुरुवात. तंदूरचा पीस एकदम मस्त झाला होता. मसाले वगैरे आतमध्ये गेले होते प्रॉपरपणे आणि याची चव आवडली मला तंदूरच्या पीसची. तंदूर पीस खाऊन झाला. तंदूर पीस खाऊन झाल्यानंतर दुसरं एक नवीन गोष्ट होती, ती म्हणजे ही स्टिक. या स्टिकचा काय विषय बघूया म्हणलं. काय नेमकी कशा स्टिक होती कळलं नाही. तर ही स्टिक होती चिकनची आणि ही स्टिक खाऊया म्हणलं. ही खाल्ली तरी काय क्रिस्पी वगैरे नाही, बट याची चव मस्त लागत होती. तंदूरपेक्षा एकदम वेगळी चव लागत होती याची. मग स्टिक खाऊन झाली. स्टिक खाऊन झाल्यानंतर आता म्हणला सगळ्यात आपला आवडीचा विषय म्हणजे रस्सा. पहिल्यांदा म्हणलं पांढरा रस्सा पिऊन बघूया. फुकला आणि पहिला बुरका मारला. एकदम चेहरा स्माईल बघू शकता, आवडला आपल्याला. त्यानंतर दुसरा बुरका आणि मग तिसरा बुरका आणि मग काय वाटी सपोज तोपर्यंत काही शांत बसलो नाही. वाटी संपूर्ण ठेवली ताटात परत. आणि आता पांढरा रस्सा झाला. आता म्हणलं तांबडा रस्स्याची चव बघूया. तांबडा रस्सा फुकला आणि तांबडा रस्सा प्याला. तांबडा रस्सा पण भारी होता चवीला. मग एक बुरका मारला, 2 बुरका मारलं. रस्सा पिऊच वाटत होता. कराडमध्ये मी पेलेला हा बेस्ट पांढरा रस्सा होता. यातलं नवीन एक चीज होती, ते म्हणजे खरडा चिकन मी याच्या अगोदर 2-3 ठिकाणी ट्राय केलं होतं, परंतु मला कोणत्याच ठिकाणचं खरडा चिकन असं प्रॉपर आवडलं नव्हतं. तर यामध्ये बघा मसाला वगैरे कसे खरडाचे जे मसाले आहेत ते एकदम चिकनच्या आतमध्ये गेलेले होते. आणि मग म्हणलं खरडा चिकन ट्राय करूया. खरडा चिकनचा घास घेतला आणि खाल्ला. एकदम भारी होतं खरडा चिकन. मसाले वगैरे प्रॉपर गेले होते आणि याची काहीतरी एक वेगळी युनिक अशी टेस्ट जी खरड्याची लागायला पाहिजे अशी टेस्ट या चिकनला लागत होती. त्यामुळे हे पण मस्त होतं. त्यानंतर चिकन मसाला घेतला. चिकन मसाला होता चांगला होता, तो पण ॲव्हरेज होता. आणि आईने रस्सा प्याला. आईने रस्सा मला काही इथला जास्त आवडला नाही, कारण त्याला काही एक टेस्ट वगैरे असं काही एवढी खास वाटली नाही. यांच्याकडे जर तुम्ही काही पण रस्सा मागितला तर अशी बाटली घेऊन रस्सा वाढायला येते. ते बाटलीभर रस्सा, कुठला पण रस्सा मागवा, ढीगभराचा बाटलीत नाही येते. ते पाहिजे तेवढा घ्या, अनलिमिटेड रस्सा. हे रस्सा पिऊन झाला. आणि मग आता भाकरी होती. भाकरी म्हणलं कुस्करून खायला लागते, कारण बाजरीची भाकरी असली की कुस्करून खायला एक मजाची वेगळी येते. मग भाकरी वगैरे कुस्करून खाल्ली. तोपर्यंत आला भात. भातामध्ये जरा आईने रस्सा घेतला आणि त्यामध्ये लिंबू पिळून झाला आणि मग भात खाल्ला. तर भात वगैरे सगळं जेवून झालं. येणार असेल तर इथं नंबर दिला आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, तो बघा. थाळी मस्त एकदम, जेवण भारी आहे. आणि हा काय स्पॉन्सर व्हिडिओ नाही, मला जेवण आवडलं म्हणून मी व्हिडिओ त्यात केलेला आहे. ही गर्दी बघा, तुम्ही कधी पण गेला तर अशी ढीगभर तुम्हाला गर्दी भेटणारच इथं. त्यामुळं इथं जाणार असलं तर शनिवारवर जाणार असलं तर फोन करून जावा, म्हणजे तुम्हाला वेटिंगला थांबायला लागणार नाही. तसेच यांची फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे, त्यामुळे फॅमिलीसोबत पण तुम्ही बिंदासपणे जाऊ शकताय. बघा मस्त अशी फॅमिलीसाठी व्यवस्था आहे एकदम भारीमध्ये. तर हे हॉटेल आहे
त्यासाठी आपण कराड पाटण रोडला शिवराज धाब्यापासून पाटण रोड पुढे आलं की उजव्या साईडला लगेच तुम्हाला हॉटेल तुलसी भेटेल. तर आपण हॉटेल तुलसीमध्ये जिथं आहे आता खाली ते खाण्यासाठी आपण हॉटेल तुलसी धाबा इथे आलो होतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणखीन एखाद्या नवीन ठिकाण तुम्हाला घेऊन येतो जिथं असं भारी नॉनव्हेज व्हेज काहीतरी खायला मिळेल. चला, धन्यवाद मित्रांनो.